नमस्कार. आज मी गेले होते अमेरिकेतील इंडियन ग्रोसरी स्टोअर्स जे आहे पटेल ब्रदर्स. आतमध्ये शिरताच ही सुंदर गणपतीची मूर्ती ठेवलेली दिसली. तिला नमस्कार करून भाज्यांच्या सेक्शनमध्ये शिरलो. इथे हे कापून डब्यात भरलेल्या भाज्या, फळे सगळंच मिळतं, जसं की कांदा आहे, कारली आहे आणि अजून बरंच काही. सुकृतला आवडतात म्हणून मी लाल तुटक स्ट्रॉबेरी आणि किवी घेतली. कढीपत्ता $2 होता तर कोथिंबीर 79 सेंटला. कारण थोडीशी महाग आहेत, पण या दोन्हीशिवाय स्वयंपाकाला काही चव नाही असं मला वाटतं. आज खूप दिवसांनी शेवग्याच्या शेंगा होत्या. पटकन घेतल्या कारण आम्हाला शेवग्याच्या शेंगाचं वरण प्रचंड आवडतं. उन्हाळ्यामध्ये आंबे पण आहेत, पण भारतातल्या आंब्यांसारखी चव काही इथल्या आंब्यांना नाही. भाजी घेऊन वळालो ते डेअरी सेक्शनकडे. इथे सगळ्या प्रकारच्या मिठाया मिळतात, तसेच वेगवेगळ्या प्रकारचे बॅटर्स आहेत, डोसा, इडली, उत्तप्पा आणि अगदी नाचणीच्या पिठाचं सुद्धा. आणि अमूलचे प्रोडक्ट्स पण हल्ली इथे मिळायला लागलेले आहेत. दही, पनीर, चीज तर आधी मिळायचंच, पण दूधही आता इथं उपलब्ध आहे. त्यातच समोर एक स्नॅक्स सेक्शनसुद्धा आहे. ढोकळा, ठेपला, जिलेबी, पॅटीस अशा अनेक प्रकारचे स्नॅक्स मिळतात. किराणा सेक्शनमध्ये सगळे मसाले, पीठ, तांदूळ अशा सगळे सेक्शनप्रमाणे बोर्ड लावलेले असतात. आणि फ्रोझन सेक्शनसुद्धा मोठं आहे. आईस्क्रीमपासून ते पराठे, आळूवडी, अगदी उकडीचे मोदकसुद्धा इथे मिळतात. उकडीचे मोदक खूप आवडतात म्हणून मी बेडेकर यांचे फ्रोझन मोदक ट्राय तरी करून बघावेत म्हणून घेतले. इथे यांचं भांड्यांचं सेक्शनसुद्धा बरंच मोठं आहे, जिथे रोजच्या वापरातल्या कढया, चमचे, ताटं, पातेले हे सुद्धा अगदी शिट्टीसुद्धा इथे मिळते. तर हे सगळं भाजीपाला आणि किराणा घेऊन बिल करून आम्ही पडलो स्टोअरच्या बाहेर.